काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय? ऑपरेशनची भीती वाटते? अहो मग काळजी कशाला करताय? ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो. चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल. आमचा पत्ता महात्मा फुले चौक, लाईफलाईन हॉस्पिटल समोर, फलटण. आणि हो, इथं मूळव्याधाच्या उपचाराबरोबर वंध्यत्वावर देखील उपचार केले जातात. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा. शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल. त्यामुळे मी सुरुवात माझी प्रशासकीय धोरण यासाठी मी जवळजवळ 19 कोटी रुपये आपण मंजूर केले. 8,86,00,000 रुपये प्रशासकीय धोरण आपण मंजूर केलेलं आहे. रेव्हेन्यू क्लबसाठी 10 कोटी रुपये मंजूर केले. हे अतिशय इमारत गेली कित्येक वर्ष अशीच पडून होती. अतिशय चांगला शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी रेव्हेन्यू क्लब आहे. आता सुसज्ज आणि चांगला होता आहे. त्याचबरोबर क्रीडा संकुलनासाठी आपण 6 कोटी आले. तर क्रीडा संकुलन आपण निवासी करतो. त्या तालुक्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना तिथं राहता यावं, तिची निवासाची सोय, व्यायामाची सोय, सैनिक ट्रेनिंग आपण तिथल्या विद्यार्थिनींना किंवा जे पैलवान आहेत किंवा कुठल्याही खेळाचं तिथं हे असं स्विमिंग टँक तिथं आपण तयार करतोय. नवीन योजना तिथं करतोय की तालुक्याच्या मुलींना, तालुक्याच्या तरुणांना तिथं कमी म्हणजे विदाऊट पैसे तिथं राहता यावं, त्यांचं ट्रेनिंग व्हावं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपण तिथं निवासी क्रीडा संकुलन घेतले. त्यासाठी 6 कोटी रुपये आपण आणलेले आहेत. आणि बाकी रेस्ट हाऊस जे आहे ते छोटंसं आहे, त्याच्यामध्ये वाढ करायचं त्यासाठी सुद्धा आपण प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे. मंजूर झाला पण ते मंजूर करून घ्यायची जबाबदारी ती आमची आहे. शहरामध्ये सर्व रस्ते आपण घेतलेले आहेत. तालुक्यातले सुद्धा जे महत्त्वाचे रोड आहेत ते सुद्धा आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. आणि मीरा देवधरसाठी सगळ्यात महत्त्वाचा जे आपलं नेतृत्व आहे, तालुक्याचं नेतृत्व रणजित नाईक यांनी ज्यासाठी अहोरात्र कष्ट केले, त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ह्या तालुक्यातला शेतकरी गोरगरिबापासून शेतकरी वंचित नाही राहिला पाहिजे, आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. ह्यासाठी मीरा देवधरचं काम मोठ्या ताकदीनं मंजूर करून घेतलं आणि त्याच्यावरती 984 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. फार मोठं काम आहे. त्याचबरोबर MIDC आपण नायकोमाडीला आपण मंजूर केलेलीच होती, पण त्याचा वाढीव केलेली. म्हणजे पूर्वीचं क्षेत्र आणि आताचं क्षेत्र परत क्षेत्र वाढवून आपण सरकारने त्याला दिलेलं आहे. MIDC सुद्धा चांगली सुसज्ज अशी MIDC आपल्या इथे येणार आहे. MIDC मध्ये येणारे प्रोजेक्ट सुद्धा चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट येणार आहेत. रणजितदादा आम्ही मुंबईला गेलो, भेटलो, सेक्रेटरींना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करून चांगले उद्योग माझ्या तालुक्यात कसे येतील यासाठी निश्चितपणानं प्रयत्न केला आणि ते येणारच आहेत, आल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्याबरोबर आमचे नेते अजितदादा पवार साहेब, त्यांचा वाद आहे, दादांचा वाद. दादा जे बोलतात ते करून दाखवतात. आतापर्यंत त्यांचा इतिहास तसाच आहे. त्यामुळं आपल्या तालुक्यातला विकास झाल्याशिवाय राहणार नाही. 100% विकास होणार. दादा बरोबर आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याबरोबर आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्याबरोबर आहेत. आणि दादा तर आमच्या पक्षाचे नेते आहेत, माझे नेते आहेत. त्यामुळं दादांचं फलटण तालुक्यावरती प्रचंड प्रेम आहे, प्रचंड आस्था आहे. मी त्यांच्याबरोबरच आहे. बरेच ह्या विधान भवनामध्ये आता हे चालू आहे अधिवेशनाच्या निमित्तानं माझी बऱ्याच वेळा त्यांची भेट होती. आणि भेट झाल्यानंतर त्यांचा एकच विषय फलटणचा असतो की फलटणसाठी आपल्याला सचिन काहीतरी सुरू केलं पाहिजे. त्यासाठी दादा सुद्धा माझ्याबरोबर आहे. त्यांची ताकद माझ्याबरोबर आहे. दुसरे दादा रणजितदादा तालुक्यातली ताकद माझ्याबरोबर आहे. त्यामुळे कुणीही काळजी करायची गरज नाही. तालुक्याचा विकास 100% होणार आहे. बाकीचं नवीन एसटी स्टँडचं सुद्धा आपण नवीन डिझाईन तयार करतोय, ते सुद्धा आपण प्रपोजल थोड्या दिवसात देतो. एसटी स्टँड सुद्धा चांगलं होईल. त्याला कसं आपल्याला शेतकरी संकुल, आपल्याला व्यापारी संकुल कसं बांधता येईल, व्यापाऱ्यांना कशी संधी तिथं देता येईल, त्याचा सुद्धा विचार केला जाणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण तालुक्यात आणतोय. आणि तालुक्यात आणत असताना माझ्या पाठीमागे असणारी ताकद सुद्धा माझी मोठी आहे. रणजितदादांसारखं नेतृत्व माझ्या पाठीशी आहे. अजितदादांसारखं राज्याचं नेतृत्व करणारं नेतृत्व माझ्याबरोबर आहे. एकनाथजी शिंदे बरोबर आहे, देवेंद्रजी बरोबर आहे. आणि हे युतीचं सरकार आहे, गतिमान सरकार आहे, विकास करणारं सरकार आहे, सर्वसामान्यांसाठी झटणारं सरकार आहे. त्यामुळं